हे एक त्याचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये अनेक तळागाळातली मुलं आहेत खेळाडू, त्यांना खरं तर संधी मिळत नाही. आजही ग्रामीण भागामध्ये अनेक आहे. मी ग्रामीण भागातला आहे, त्याच्यामुळे ग्रामीण आणि शहरी हा काही मला भेद करायचा नाही. पण भारताच्या चबूमध्ये उद्याच्या काळात महाराष्ट्रातले चांगले खेळाडू राहावेत आणि त्या दृष्टिकोनातलं माझा एक सुरुवात आहे. कारण की आम्हाला संधी मिळाली नाही, पण आमच्या येणाऱ्या पिढीला संधी मिळावी हे स्वप्न आमचं आहे. आणि म्हणून मी या मैदानात क्रिकेटच्या आलेलो आहो. निवडणूक लढायची की नाही लढायची ती या येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याचा निर्णय आम्ही करू. आपण कर्णधार म्हणून वर्ल्ड कप उंचावण्याला आवडेल का या सगळ्या ह्याच्यात? बिलकुल बिलकुल, का नाही. आपलं वर्ल्ड कप हा आमच्या देशाची शान असते, खेळाडूंचा आणि देशाचाही मान असतो. त्यामुळे वर्ल्ड कप हा आमच्या देशाला कायम मिळत राहावा हे स्वप्न तर आम्ही पण बघितलं पाहिजे आणि त्यासाठी कृती पण केली पाहिजे. हो, रवींद्र वायकर यांना क्लीन चिट दिलेली आहे आणि त्या क्लीन चिटमध्ये असं म्हटलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेकडून गैरसमजातून ही तक्रार दाखल झाली. इतकं मोठ्या प्रकरणाने गैरसमजातून ही तक्रार असं आता म्हटलं. असं आहे, वायकरांनी ज्यावेळेस ते लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेसच त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारच्या बद्दल त्या ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून, त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात, त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जाते, हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहे. त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्त्वाची आहे असं मला वाटत नाही. कारण एखादी घटना झाली तर आपण मान्य करू. भ्रष्ट लोकांचा सरदार आज देशामध्ये कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे, हे आता देशातल्या लोकांना कळलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वायकरांचा प्रश्न हा फार खाता घेऊन चालावा असं मला वाटत नाही. तुम्ही आज दीक्षाभूमीला भेट देणार आहे. दीक्षाभूमी प्रकरणाला घेऊन काँग्रेसची काय भूमिका आहे? आम्ही त्या दिवशी पण भूमिका मांडली की अख्खी लोकभावना दीक्षाभूमीला मोठ्या प्रमाणात जोडलेल्या, करोडो लोकांच्या जोडलेल्या आहेत.